नमस्कार. मी राहुल बारावकर, सरपंच हायब्रिड सेल्स कंपनीमधून. आता आपण आहोत राजेंद्र फरकाडे सरांसोबत, जे आहेत राजेंद्र कृषी सेवा केंद्र शिवणा याचे मालक. तर त्यांनी इथे आपला प्लॉट इथे उभा केलेला आहे. त्यांनी काही शेतकऱ्यांना स्वतःहून आवर्जून बियाणं दिलेलं आहे वालाचं. सरपंच हायब्रिड सीड्स कंपनीचं SFB 42 हा वाल इथे लावलेला आहे. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांनी हा वाल त्या शेतकऱ्यांना का दिला आणि त्या शेतकऱ्यांशी पण आपण बोलू की त्यांना हा कसा वाटला. तर राजू सेठ, हे तुम्हाला का वाटलं की हे बियाणं त्यांना दिलं पाहिजे आणि पुढे त्याच्याकडून चांगला प्लॉट डेव्हलप करायचा? काय तुमच्याबद्दल सांगता येईल? नमस्कार. मी राजू फरकाडे, राजेंद्र कृषी सेवा केंद्र शिवणा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आम्ही इथं अनवा या गावामध्ये आहोत. हे हरिभाऊ हजारे, अनवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील शेतकरी आहेत. या ठिकाणी पहिले मिरची लागवड झाली होती. मिरचीचा प्लॉट संपला आणि मग इथं काय करावं, तर ते वालाची मागणी माझ्याकडे करत होते. परंतु विशिष्ट प्रकारच्या वाणाला मागणी असल्यामुळं त्याच प्रकारची त्यांनी वाणाची मागणी केली, परंतु अवेलेबल मार्केटला नसल्यामुळं एक सरपंच हायब्रिड सीड्स धारवाड या कंपनीचं पण मी बऱ्याच वर्षापासून वालामध्ये एक मास्टरी आहे या कंपनीची असं ऐकून होतो. आणि त्या कंपनीनं थोडंसं आम्हाला बियाणं दिलं होतं, परंतु आम्हाला पण त्याचा अजून अनुभव नव्हता. मग आम्ही असं ठरवलं की बाबा हे थोडं थोडं आपण देऊन बघू. तर इथं अनव्यामध्ये आम्ही इथं अर्धा किलो 500 ग्रॅम सीड दिलेलं आहे. साधारणपणे जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये या ठिकाणी लागवड झालेली आहे या वालाची. सरपंच हायब्रिड सीड्स 42 नंबर या वाणाचं नाव आहे. तर साधारणपणे आता हा प्लॉट इथं चालू झालेला आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर आमचं खूपच समाधान झालंय. कारण की या ठिकाणी हा प्लॉट सुरुवातीला हार्वेस्टिंगला 2 क्विंटल काहीतरी समथिंग निघाला. त्याच्यानंतर 8 दिवसाला या ठिकाणी तोडा आता हरिभुनी चालू केलेला आहे. दुसरा किती निघाला? 10 क्विंटलचा तोडा दुसरा आला आणि आता तिसऱ्या तोड्याची हार्वेस्टिंग इथं चालू झालेली आहे. आता हा 10 क्विंटल झाला आणि 10 क्विंटल झाला, अजून 3-3.5 क्विंटल निघेल, म्हणजे 13 क्विंटल पर्यंत हा तोडा जाईल. अर्धा एकर हे क्षेत्र आहे आणि 8 दिवसाला हा तोड्याला येतोय. तर ह्या वालामध्ये खूप चांगली खासियत अशी दिसायला लागली की याला वजन खूप चांगलं आहे, वेट चांगला आहे, फुलधारणा चांगली आहे आणि मार्केटला जबरदस्त डिमांड आहे. तर इथंच नाही तर मी आता हे वाहन जवळपास 15-20 खेड्यामध्ये 200 ग्राम 100 ग्राम असं छोटं छोटं नवीनच असल्यामुळे मलाही याचा अनुभव नव्हता. परंतु आज माझा खूप चांगला कॉन्फिडन्स वाढलाय. कारण मांडण्यामध्ये पण आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला. तिथं पण खूप चांगलं उत्पन्न येते. धोंडखेड्याला काही प्लॉट आहेत, इथं बांधणीला पण आता आम्ही दिला. तर बऱ्याच ठिकाणी आता हे प्लॉट लोक आता मागणी करत आहे आणि शेतकरी खूप चांगल्या प्रकारे समाधानी आहे. तर आता आमचा सुद्धा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर आता आम्ही ह्या वालाला आत्मविश्वासानं शेतकऱ्यांना देऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद.